SPF असलेलं लिप बाम. आता हे लिप बाम खरोखरीच उपयोगी येतं. स्पेशली माझ्या लक्षात आलं, मी हे कधी वापरलं, उन्हाळ्याच्या दिवसात आपण ट्रिपला जातो. थिक लेयर असलेला लिप बाम लागतो, ना की हायड्रेशनचा लिप बाम. दोन्हीमध्ये फरक आहे. एक लिप बाम आपल्याला हायड्रेशन देतं, म्हणजे अतिशय मॉइस्ट असं लिप्स बनवतं, एकदम मऊ ओठांना बनवतं. आणि दुसरं जे लिप बाम असतं ते प्रोटेक्शन देतं आणि त्याच्यामुळे काय होतं, ड्रायनेस तसा कमी होतो, पण ते हायड्रेशनचं फार काम करत नाही. विशकेअर खूप चांगलं SPF लिप बाम बनवतं. सेटाफिलचं आहे, फिक्स डर्माचं आहे. हायड्रेशनसाठी लिपस्टिक किंवा काही तुम्हाला जर लावायचं असेल ते आधी लावा. घरातून बाहेर पडण्याच्या 15 मिनिट आधी तुम्ही ते लिप बाम लगेच लावू शकता. शक्यतो चॅपस्टिकवालं घ्या, कारण की बोटानं अशा SPF वाले लिप बाम नीट लावले जात नाहीत. तर चॅपस्टिकवालं खालून रोल ऑन फिरवल्यासारखं फिरवायचं. तो रोल फिरवला, वरती आला आणि आपल्या ओठांवरती आपण रब केलं की छान प्रोटेक्शन होतं. या जगातलं कोणतंही सनस्क्रीन तुम्ही डायरेक्ट उन्हाच्या खाली, सूर्याच्या खाली उभं राहिल्यामुळे टॅनिंग थांबवू शकत नाही. फक्त त्याची तीव्रता कमी करू शकतं.